दुसऱ्या दिवशी मुंबईहून कोकणसाठी मोदी एक्सप्रेस रवाना। मंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत रवाना। नितेश राणेंनी दाखवला हिरवा झेंडा। नगर परिषद नको ग्रामपंचायतच बरी। धाराशिवमधील केकस्थळवाडीतील ग्रामस्थांची भूमिका। औरंगाबाद खंडपीठाकडून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा रद्द। व्यवहाराच्या पैशांची मागणी आत्महत्येस प्रवृत्त करणं नव्हे, खंडपीठाकडून नमूद। सर्व टोल नाक्यांवर इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी जाहीर। समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 1000 ई वाहनांनी केला टोल फ्री प्रवास। सलग दुसऱ्या दिवशी माणगाव शहरात मोठी वाहतूक कोंडी। मुंबई गोवा महामार्गात वाहतूक पोलीस तैनात। हजारो वाहनं कोकणच्या दिशेने रवाना। अष्टविनायक महागणपती रांजणगाव या ठिकाणी आजपासून भाद्रपद द्वार यात्रा उत्सवाला सुरुवात। पहाटे 3 वाजता महापूजा आरती झाल्यानंतर भाविकांना मंदिर दर्शनासाठी खुलं होणार। बुलढाण्यातील उतावळी नदीवरील क्वीन्स नेकलेस प्रकल्प पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। हा प्रकल्प यंदा ऑगस्ट महिन्यातच ओव्हरफ्लो। औरंगाबाद खंडपीठाचा 24 शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा। प्राधिकृत व्यक्तीकडे योग्य दाद मागणं ही बदनामी ठरत नसल्याचं खंडपीठाकडून स्पष्ट। प्रभादेवीच्या SRA इमारतीत आयकरची धाड। आयकर विभागाचं मोठं सर्च ऑपरेशन। SRA इमारतीतल्या एका वकिलाच्या घरी छापा। लालबागचा राजा एकात्मतेचं प्रतीक म्हणून जगभर नावलौकिक। उत्तर प्रदेशमधील मुस्लिम कारागिरांनी लालबागचा राजासाठी शिवला मखमली पडदा। सांगलीत चोर गणपतीची प्राणप्रतिष्ठा। गणेश चतुर्थीच्या 2 दिवस अगोदर या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची गेल्या 150 वर्षांची परंपरा। भाजपनंतर शिवसेना ही कोकणात विशेष रेल्वे सोडा। उद्या दादरवरून शिवसेना एक्सप्रेस कोकणला रवाना होणार। आमदार निलेश राणेंकडून सोडण्यात येणार। गणेशोत्सवात कोकणवासियांचा प्रवास अधिक सुखकर होणार। लातूर विभागातील 195 बसगाड्या पनवेलमध्ये दाखल। कोकणवासियांना कोकणात घेऊन जाण्यासाठी बसगाड्या। कोल्हापूरच्या सिद्धार्थनगरमध्ये तोडफोड प्रकरणी 2ही गटांसोबत पोलिसांची सलोखा बैठक। पोलिसांच्या आवाहनानंतर 2ही गटात सलोखा। हातात हात घेऊन दिला शांततेचा संदेश। पुण्याच्या मध्यवर्ती भागात 10 दिवस ड्राय डे। पोलीस प्रशासनाच्या सूचनेवरून उत्पादन शुल्क विभागाचा गणेशोत्सवात दारूबंदीचा निर्णय। परभणीत बोरी गावात कौसडी फाटा ते कौसडी रस्ता अपूर्ण। पावसाळ्यात वाहन चालकांना मोठा त्रास। 11वीचे 2 लाख विद्यार्थी प्रवेशाविना। प्रवेशासाठी अंतिम विशेष फेरीचे आयोजन। 23 ऑगस्ट सायंकाळी 6 पर्यंत नवीन नोंदणी करता येणार। 29 ऑगस्टला प्रवेशपत्र पोर्टलवर प्रसिद्ध केली जाणार। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्गावर 23 ऑगस्ट पासून बंदीचे आदेश। मात्र अवजड वाहनांची रहदारी सुरूच। प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याने प्रवासी वर्ग नाराज। बीडमध्ये तिसगाव ग्रामपंचायतीत विशेष ग्रामसभेचं आयोजन। ग्रामसभेत सरपंचांनी ग्रामस्थांचं नारळाचं झाड देऊन केलं स्वागत। नवी मुंबई पालिकेची प्रभाग रचना जाहीर। 111 जागांसाठी 28 प्रभाग जाहीर। प्रभाग खरंतर जाहीर करण्यात आलेले आहेत। हरकती आणि सूचना दाखल करण्यासाठी 4 सप्टेंबर पर्यंत मुदत। नवी मुंबईमध्ये गणपतीचं आगळं वेगळं आगमन। 151 मशाल पेटवून गणरायाचं आगमन। नवी मुंबईत रबाळे MIDC मध्ये हिंदी मराठी वाद। मनसे कार्यकर्ता आणि टीम लीडर मध्ये वाद। टीम लीडरनं माफी मागितल्यानंतर प्रकरण शांत। लातूर जिल्ह्यात पोलिसांकडून नाकाबंदी कोम्बिंग ऑपरेशन। लॉजची ही तपासणी। रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा घेतला शोध। कबुतरांच्या वादावर पेटा संस्थेची मंत्रालय परिसरात जाहिरातबाजी। बस थांब्यावर कबूतर संदर्भात जाहिरात। वी आर मुंबईकर्स अँड वी आर नम टू प्लीज रिस्पेक्ट अस अशा आशयाची जाहिरात। आज अनेक गणेश मंडळांमध्ये आगमन सोहळा पार पडणार। मुंबईतील लालबाग परळ भागामध्ये गणेश भक्तांची तुफान गर्दी। भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण। गणेशोत्सवाला महाराष्ट्राचा राज्य महोत्सव म्हणून घोषित। आला रे आला राज्य महोत्सवाला या गीताचे आशिष शेलार यांच्या हस्ते लोकार्पण।
मुंबईतील लालबागच्या राजाचं आज प्रथम दर्शन, संध्याकाळी 7 वाजता राजाचं प्रथम दर्शन. मुंबईत गणेशोत्सवात मेट्रोचा प्रवास दिलासादायक होणार. 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर दरम्यान अंधेरी पश्चिम दहिसर आणि मेट्रो लाईन 7 या मेट्रो मार्गावर रात्री 12 पर्यंत मेट्रो धावणार. सिंधुदुर्गचा राजा यंदा 21 दिवस विराजमान होणार. उद्या राजाचं आगमन, तर शिवसेना युवा नेते आनंद शिरवलीकर यांची माहिती. कोकणात निघालेल्या गणेश भक्तांचे हाल, ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी. धाराशिव जिल्ह्यातील 46 गुन्हेगार तडीपार, तर 5 अट्टल गुन्हेगारांची थेट तुरुंगात रवानगी. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पोलिसांची कारवाई. जळगावच्या 40 गावात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले स्मारकाचं आज लोकार्पण सोहळ्यास मंत्री छगन भुजबळ, गिरीश महाजन यांच्यासह अनेक मान्यवर राहणार उपस्थित. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सर्व पात्र बहिणींची पुन्हा ई-केवायसी पडताळणी होणार. 26,34,000 बोगस बहिणींकडून सरकारची फसवणूक झाल्याचं समोर. उद्योजक अनिल अंबानींच्या मुंबईतील 2 निवासस्थानी आणि कंपनीच्या कार्यालयावर सीबीआयचा छापा. एसबीआयची सुमारे 3,000 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी कारवाई. अंबानी आणि रिलायन्स कंपनी विरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल. अमरावतीच्या मेळघाटात डोलार विसर्जन सोहळा उत्साहात पार. ढोल ताशांच्या गजरात आणि नृत्य गीतांच्या माध्यमातून विसर्जन मिरवणूक. कल्याणमध्ये संगीत संन्यस्त खड्ग नाटकाला आरपीआय कार्यकर्त्यांसह आंबेडकरी जनतेचा विरोध. आचार्य अत्रे रंगमंदिरात नाटकाचा प्रयोग होण्यापूर्वीच निषेध. अवजड माल वाहतूक ट्रकसाठी क्लीनर ठेवण्याची सक्ती रद्द. राज्य सरकारची मसुदा अधिसूचना जारी. जायकवाडी धरणातून पाण्याच्या विसर्गात घट. धरणाच्या 18 दरवाजातून 9,443 क्युसेकनं विसर्ग सुरू. सध्या जायकवाडी धरणात 96% पाणी पुरवठा. कोकण रेल्वेची रोरो कार सेवा सुरू. पहिल्याच रोरो कारला 5 कारचं बुकिंग. कोयना धरण परिसरात पावसाचा जोर वाढला. 6 वक्र दरवाजे 1 फूट उघडून 8,300 क्युसेकनं विसर्ग. कोयना नदी पात्रात सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. उत्तराखंडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. राजस्थानात पुरामुळे परिसरात मोठी जीवितहानी. नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नर्मदा नदीला पूर. नर्मदा नदी दुथडी भरून वाहू लागली. प्रशासकीय उपाययोजनांची नागरिकांची मागणी. नांदेडमध्ये 22 गावांना पुराचा फटका. पूरग्रस्त गावासाठी खासदार निधीतून संसार उपयोगी साहित्यासाठी 20 लाखांची मदत. खासदार अजित गोपछडे यांनी केली मदत जाहीर. मालेगाव तालुक्यात मुसळधार पाऊस. शेतातील उभं पिकं जमीनदोस्त झाली. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. कर्नाटक राज्यातील तीर्थक्षेत्र गाणगापुरात भीमा नदीला रौद्ररूप. गाणगापूर इडगा पूल पाण्याखाली, तर नदीकाठच्या शेतीला फटका. राज्यात पावसामुळे 22 लाख एकर शेतीचं नुकसान. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शक्य तेवढी मदत करणार. दत्तात्रय भरणे यांचं आश्वासन. यवतमाळमध्ये अतिवृष्टीमुळे तब्बल 1 लाख हेक्टर शेतीचं नुकसान. नुकसानीचे पंचनामे महसूल अधिकाऱ्यांकडून सुरू. शेतकऱ्यांना त्वरित मदत देण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 8,000 शेतकरी किसान सन्मानच्या लाभापासून वंचित. ई-केवायसी आणि आधार सीडिंग प्रलंबित असल्यानं हप्ता वितरण थांबले. ई-केवायसी करण्याचं आवाहन. अदानी ॲग्री फ्रेशनं हिमाचल प्रदेशात 2025 साठी सफरचंद खरेदी दर जाहीर केलाय. उच्च दर्जाचे सफरचंद 85 रुपये किलो. छत्रपती संभाजीनगरमध्ये खरं तर बनावट देशी दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई. देशी दारूचे 130 बॉक्स, 2 दुचाक्या असं 10 लाखांचा मुद्देमाल जप्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योगपतीची 53 लाखांची सायबर फसवणूक. वॉटर बिल अपडेट ॲप डाउनलोड करण्यास भाग पाडून फसवणूक केल्याचा प्रकार. पोलिसांकडून तपास सुरू. छत्रपती संभाजीनगरात 24 तासात 2 गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत गुन्हा दाखल. 2ही गुन्हेगारांची 1 वर्षासाठी हर्सुल कारागृहात रवानगी. नाशिकमध्ये परप्रांतीय नागरिकाला मारहाण प्रकरणी मनसे पदाधिकाऱ्यांसह स्थानिक नागरिकांवर गुन्हा दाखल. गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून वाद.
कोल्हापूरमध्ये दुचाकी चोरटे पोलिसांच्या ताब्यात. स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई. 3,37,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. हिंगोली शेतकऱ्यांच्या जनावरांची चोरी. चोरट्यांना पोलिसांनी ठोकल्या वेळा. पैठणमध्ये अवैध वाळू वाहतूक करणारा 5 ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. या प्रकरणी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल. जालन्यात अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्या आरोपीला अटक. बदनापूर पोलिसांची कारवाई. 62,400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. पुण्यात 20 वर्ष तरुणाकडून बेकायदेशीर पिस्तूल जप्त. गुन्हे शाखेच्या पथकांनी केली तरुणाला अटक. हुंड्यासाठी पत्नीला जिवंत जाळलं. उत्तर प्रदेशातील नोएडामधील संतापजनक प्रकार. पतीला ठोकल्या वेड्या. 36 लाख रुपयांची मागणी केल्याची पीडितेच्या बहिणीची माहिती. पालघर बोईसर सिडको बायपास रोडवर बाईकचे अपघात. तासाभरात 6 अपघाताचा व्हिडिओ. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. रस्त्याच्या निकृष्ट दर्जामुळे अपघातांमध्ये वाढ झाल्याचा स्थानिकांचा आरोप. पुण्यातील शिवणे भागात झाड कोसळले. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. लक्ष्मी विष्णुपुरम सोसायटीच्या रस्त्यावर घडली घटना. पंढरपूरमध्ये लांडग्याचा हल्ला. तर 2 दिवसात 9 जण जखमी. परिसरात भीतीचं वातावरण. नाशिकच्या बागलाणमध्ये करंजाड येथील ई सेवा केंद्र जळून खाक. लाखो रुपयांचं नुकसान. कागदपत्रे जळून खाक. चंद्रपुरात पिता पुत्रावर हल्ला करणारा अस्वल जेरबंद. संतप्त ग्रामस्थांच्या मागणीनंतर वन विभागाने अस्वलाला जेरबंद केले. सांगली ते पेठ राष्ट्रीय महामार्गावर बिबट्याचा दुचाकी स्वारांवर हल्ला. दुर्घटनेत 2 गंभीर जखमी. बिबट्याचे थरार दृश्य कॅमेरा. चंद्रपुरात सीताराम पेठ गावात वाघाची भीती. 2 दिवसांपासून एक वाघ गावाजवळ ठाण मांडून बसलाय. वाघाचा बैलाच्या कळपावर हल्ला. मात्र गावकऱ्यांच्या सावधानतेमुळे वाघ पळाला. रत्नागिरीतील चिपळूणमधील खडपोली पूल कोसळलाय. कोणतीही जीवितहानी नाही. पुलावरून सर्व प्रकारची वाहतूक बंद. पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू. सांगलीच्या कर्नाळ रोडवरील डिग्रज मार्गावर आढळली मगर. मगरीला पाण्यामध्ये सोडण्यात आले. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. काळजी घेण्याचं वन विभागाचं आवाहन. भारतीय शास्त्रज्ञांनी मानवी भवितव्य उजळणाऱ्या खरतर रहस्यांचा शोध घेण्यासाठी सखोल अंतराळ संशोधनासाठी सज्ज व्हा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन. भारताकडून अमेरिकेसाठीची टपाल सेवा स्थगित. अमेरिकी सीमा शुल्क विभागाच्या नियमांमध्ये स्पष्टता नसल्यानं निर्णय. फिजीचे पंतप्रधान सितेनी राबुका 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर. फिजीचे पंतप्रधान सपत्नीक दिल्लीत दाखल. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुकांत मजुमदार यांनी केलं स्वागत. मंत्री अरुण जेटली यांच्या आज खरं तर पुण्यतिथी आहे. यावेळी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, निर्मला सीतारामन, जेपी नड्डा आणि इतर नेते उपस्थित होते. मुंबईत चतुरस्त्र अभिनेते दिवंगत अरुण सरनाईक यांच्या जीवनावरील पप्पा सांगा कुणाचे या माहितीपटाच्या प्रीमियर शोचं आयोजन. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, मंत्री आशिष शेलारसह इतर नेते उपस्थित राहणार. खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल 2025 स्पर्धामध्ये सामान्य पार्श्वभूमीतील जम्मू काश्मीरच्या खेळाडूंनी सुवर्ण पदकासह 4 पदकं जिंकली. पुण्याच्या दौंडमध्ये रायझिंग हाफ मॅरेथॉन स्पर्धा संपन्न. स्पर्धेत 2,500 स्पर्धकांनी नोंदवला सहभाग. भाजपाची उद्या तातडीची बैठक. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बोलावली बैठक. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक. गोपीचंद पडळकरांबाबत बोलताना सदाभाऊ खोत यांना अश्रू अनावर. सांगलीत एका कार्यक्रमात बोलताना खोत भावूक झाले. शिवसेना नेते तानाजी सावंत यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट. शिंदेंनी निरोप दिल्यानंतर तानाजी सावंत शिंदेंच्या भेटीला. 2 तास दोनही नेत्यांमध्ये चर्चा. तानाजी सावंत यांनी फेसबुक पोस्ट करत दिली भेटीची माहिती. मंत्री नितेश राणे उद्या साजरी करणार वराह जयंती. मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात वराह जयंतीनिमित्त राणे करणार महाआरती. सुप्रिया सुळेंनी वारकरी संप्रदायासह पांडुरंगाचा अपमान केला. त्यांनी पंढरपूरला जाऊन पांडुरंगाची माफी मागावी. भाजपाचे राम कुलकर्णी यांची मागणी. विधानसभा निवडणुकीत मतचोरी. महाराष्ट्रातील मतं गेली कुठे हा प्रश्न 8 महिन्यांनंतरही अनुत्तरित. महायुतीला जनतेनं कौल दिला नाही. संजय राऊतांचा आरोप. उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर. अजित पवारांच्या हस्ते विविध प्रकल्पाचं उद्घाटन. मुंबईत वरळी ठाकरेंच्या शिवसेनेचा उठाव मोर्चा. पालिकेच्या निष्क्रिय प्रशासनाच्या निषेधार्थ मोर्चा. वरळी किल्ला ते NSE इमारतीपर्यंत मोर्चा.
मुंबईतील खड्ड्यांवरचं पॅच वर्क हे भ्रष्टाचाराचे पुरावे. ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्य संघटक अखिल चित्रे यांचा आरोप. नवी मुंबईत वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबारात पालिका उपायुक्तांच्या डोळ्यात पाणी. ठेकेदाराचं थांबवलेलं बिल देण्यासाठी उपायुक्तांवर दबाव टाकला जात असल्याचा मनसेचा आरोप. जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा. आमदार संजय केणेकर यांचं बीडमध्ये कार्यक्रमात विधान. लक्ष्मण हाके ढोंगी कलाकार. ओबीसी समाजानं त्यांच्या बोलण्याला बळी पडू नये. ते ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर कधी बोलत नाही. सचिन खराताची लक्ष्मण हाकेंवर टीका. मनमोहन सिंग यांनी जे केलं त्याच्या 10%ही मोदींना करता आलं नाही. मल्लिकार्जुन खरगे यांची टीका. शिक्षकांना शिक्षकेतर कामे दिली तर आदेशाची होळी करू. उद्धव ठाकरेंचा इशारा. 3000 महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. गणेशोत्सव काळात राज्यातील शाळा महाविद्यालय आणि विद्यापीठात परीक्षा घेऊ नका. अमित ठाकरेंची आशिष शेलारांकडे मागणी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज संगमनेर दौरा. एकनाथ शिंदेंची आज संगमनेरात जाहीर सभा संपन्न. खासदार निलेश लंके आणि मावळा प्रतिष्ठानच्या वतीनं किल्ले प्रतापगडाची स्वच्छता. भवानी देवीची महाआरती देखील करण्यात आली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.